छत्रपती संभाजीनगरमधले उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरती पडलेल्या दरोड्यामध्ये लड्डा यांचा वर्गमित्र बाळासाहेब इंगोले हाच गद्दार असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. संतोष लड्डा यांनी कर्मचाऱ्याची माफी मागायला लावल्याचा राग मनात ठेवून बाळासाहेब इंगोलेनंच लड्डा यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात सोनं असल्याची टीप आदिनाथ जाधवला दिली होती. ही माहिती एक एक करत पुढे जात राहिली. त्यानंतर आरोपी योगेश हाजबे आणि अमोल खोतकरनं इतर साथीदारांसोबत मिळून लड्डा यांच्या घरावरती दरोडा टाकत तब्बल 6 कोटींचं सोनं आणि चांदी लुटली होती. बाळासाहेब इंगोलेला त्यानंतर पोलिसांनी अटक केली, पण आरोपींनी चोरलेलं सोनं आणि चांदी मात्र पोलिसांना सापडत नव्हतं. आता पोलिसांनी लड्डा यांच्या घरातून लुटलेली 30 किलो चांदी जप्त केली आहे. पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारला गेलेल्या अमोल खोतकरच्या बहिणीनं दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळं काही दिवसांपूर्वी पोलिसांवरती आरोप करणाऱ्या अमोलच्या बहिणीच्या भूमिकेबाबतही आता प्रश्न विचारले जात आहे. संभाजीनगर दरोडा प्रकरणामध्ये पोलिसांना 30 किलो चांदी कशी सापडली? अमोलच्या बहिणीच्या चौकशीमध्ये नक्की काय समोर आलंय? आतापर्यंत पोलिसांकडून दरोडा प्रकरणी काय कारवाई करण्यात आली? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. छत्रपती संभाजीनगरमधले उद्योजक संतोष लड्डा त्यांच्या सगळ्या कुटुंबियांसोबत अमेरिकेला गेल्यानंतर आरोपींनी 15 मेच्या मध्यरात्री त्यांच्या घरात घुसून जवळपास 6 किलो सोनं आणि 32 किलो चांदी लुटली होती. या सगळ्या मालाची किंमत साधारण 6 कोटींच्या आसपास होती. दरोड्याची घटना घडल्यानंतर काही दिवसांनी म्हणजे 26 मेला या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अमोल खोतकरबाबत पोलिसांना एक टीप मिळाली. पोलिसांनी अमोलला पकडण्यासाठी सापळा रचला, पण अमोलला पकडताना झालेल्या चकमकीमध्ये त्याचं एन्काउंटर करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातले इतर आरोपी योगेश सुभाष हाजबे, सय्यद अझरुद्दीन सय्यद कबीरुद्दीन, महेंद्र बिडवे, सूर्यकांत गंगणे आणि सोहेल जलील शेख यांनाही ताब्यात घेतलं होतं. पुढे तपासामध्ये संतोष लड्डा यांच्या कंपनीत काम करणारा आणि त्यांचा वर्गमित्र बाळासाहेब इंगोलेनंच त्यांच्या घरात सोनं असल्याची टीप आदिनाथ जाधव नावाच्या व्यक्तीला दिल्याचं उघड झालं होतं. आदिनाथनं ही माहिती गंगाधर गोरडेला दिली. गंगाधर गोरडेनं ही माहिती महेश गोरडेला दिली. असं करत करत ही माहिती देविदास शिंदेपर्यंत पोहोचली. पुढे महेश गोरडे, देविदास शिंदे, अमोल खोतकर आणि योगेश हाजबे या चौघांनी एका बैठकीमध्ये दरोड्याचा प्लॅन केला आणि 15 मेच्या रात्री त्यांनी दरोडा टाकला. पण जेव्हा अमोल खोतकरचं एन्काउंटर झालं होतं त्यावेळी त्याची बहीण रोहिणी खोतकरनं पोलिसांवरती गंभीर आरोप केले होते. माझा भाऊ गुन्हेगार नव्हता, तो एक व्यावसायिक होता. वाळूज परिसरात त्याचं हॉटेल आहे. पोलिसांनी हे सगळं ठरवून केलंय. त्याला सुपारी घेऊन ठार केलंय. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका अमोलच्या बहिणीनं घेतली होती. त्यामुळं अमोलचं एन्काउंटर झालं की त्याला ठरवून मारण्यात आलं. त्याबद्दल अनेक चर्चा झाल्या होत्या. दरोड्याचा मास्टरमाइंड संतोष लड्डा यांचा वर्गमित्रच असल्याचं स्पष्ट झालं. पण तरी आरोपींनी लुटलेलं सोनं आणि चांदी मात्र मिळाली नव्हती. अशातच पोलिसांनी रविवारी 8 जूनला अमोल खोतकरची बहीण रोहिणी खोतकरला चौकशीसाठी नोटीस दिली. सोमवारी दुपारी 12 वाजता रोहिणी पोलीस आयुक्तालयामध्ये चौकशीसाठी हजर झाली. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार रोहिणीनं चौकशीत 3 वेळा 3 वेगवेगळे जबाब दिले. त्यामुळं पोलिसांना तिच्यावरती संशय आला. सोमवारी रोहिणीची तब्बल 8 तास चौकशी केल्यानंतर अमोलच्या कारमध्ये ठेवलेल्या चांदीविषयी तिनं कबुली दिली. संभाजीनगरमधल्या पडेगाव इथं हिंदुस्तान गॅरेज समोर मागच्या काही दिवसांपासून अनेक गाड्या उभ्या होत्या. त्यात अमोलची कारही मागच्या जवळपास 10 दिवसांपासून उभी होती. रोहिणीनं दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यात गाडीच्या डिकीमध्ये चांदीचे ताट, ग्लास, चमचे, वाट्या, जग असा 30 किलो 341 ग्रॅम चांदीचा ऐवज पोलिसांना सापडला. MH43F3246 या फोक्स वॅगन गाडीच्या डिक्कीमध्ये लड्डा यांच्या घरातून चोरलेले हे चांदीचे दागिने सापडले आहेत. हे सगळे चांदीचे दागिने सोमवारी रात्री पोलिसांनी जप्त केले. अमोल पडेगाव परिसरातच राहायचा. याच भागात मेन रोडवरती पटेल टावरच्या बाजूला हे हिंदुस्तान गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये अनेक गाड्या रिपेअरिंगसाठी येत असतात. 10 दिवसांपासून अमोलची गाडी इथेच उभी होती. गॅरेज मालकाच्या म्हणण्यानुसार तो या गाडीच्या मालकाचा शोध घेत होता, पण त्याने याबाबत पोलिसांना काहीच कळवलं नव्हतं. त्यामुळे गॅरेज मालकाला गाडीमध्ये चांदी असण्याबाबत माहिती होती का, असे प्रश्नही आता विचारले जात आहेत. पण 18 मेला अमोलनं 2 बॅग फॉक्सवॅगन गाडीत ठेवत ही गाडी हिंदुस्तान गॅरेज समोर उभी केली. ही गोष्ट रोहिणीला माहीत होती. त्यामुळं तिला अमोलनं लड्डा यांच्या घरावरती टाकलेल्या दरोड्याविषयीची माहिती होती का? जर तिला दरोड्याबाबत कल्पना असेल तर तिनं पोलिसांवरती आरोप का केले, असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत.
सध्या पोलिसांनी रोहिणीचा लेखी आणि 50 मिनिटांचा व्हिडिओ जबाब नोंदवला असल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे. एकीकडे पोलिसांनी दरोडा प्रकरणातली चांदी जप्त केली असतानाच 2 दिवसांपूर्वीच अमोल खोतकरची मैत्रीण खुशी शेखच्या चौकशीमध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अमोलची पोलिसांसोबत चकमक झाली तेव्हा पश्चिम बंगालची हाफिसा उर्फ खुशी शेख अमोलसोबत गाडीत होती. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार खुशीच्या चौकशीत तिनं अमोल खोतकरनेच पोलिसांवरती पहिली गोळी झाडल्याचा जबाब दिला आहे. अमोलचं एन्काउंटर झालं त्या घटनेची प्रत्यक्षदर्शी म्हणून खुशीचा जबाब या प्रकरणामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. खुशीच्या जबाबामुळे पोलिसांच्या एन्काउंटरच्या कारवाईला क्लीन चिट मिळण्याची शक्यता आता वर्तवली जाते. दरम्यान अमोल खोतकरच्या एन्काउंटरचा तपास CID कडून सुरू असल्यामुळे खुशीचा ताबा CID कडे आहे. खुशी शेखचा ताबा घेण्यासाठी आता पोलिसांकडून CID ला पत्र पाठवण्यात आलंय. त्यामुळे तिच्या चौकशीमध्ये दरोडा प्रकरणातली आणखी महत्त्वाची माहिती समोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान रविवारी रात्री पोलिसांनी या प्रकरणात बीडच्या अंबेजोगाईतून सूर्यकांत श्रीराम मुळेला अटक केली. याआधी दरोड्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या सुरेश गंगणेनं त्याच्या वाटेला आलेलं 20 तोळे सोनं सूर्यकांत मुळेकडे ठेवण्यासाठी दिलं होतं. ते विकून मुळेनं एक आलिशान कार विकत घेतली होती. पोलीस लवकरच ही कार सुद्धा जप्त करणार आहेत. पोलिसांनी अटक केलेला मुळे हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे. त्याच्यावरती भिगवण, येरमाळा, गंगाखेड, उस्मानपुरा इथं प्रत्येकी 1 तर लातूरला 2 आणि अंबेजोगाई पोलीस स्टेशनमध्ये 12 असे तब्बल 18 गंभीर गुन्हे दाखल आहेत. संभाजीनगर पोलिसांनी त्याला 2012 मध्ये तर बीड पोलिसांनी त्याला 2016 मध्ये मोक्का अंतर्गत अटक केली होती. पोलिसांनी मुळेला अटक करून त्याला न्यायालयामध्ये हजर केला असता न्यायालयानं त्याला 13 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत दरोडा प्रकरणामध्ये पोलिसांकडून 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अमोलची बहीण रोहिणीनं दिलेल्या माहितीमुळे 30 किलो चांदी पोलिसांना सापडली. पण आरोपींनी लड्डा यांच्या घरातून लुटलेलं सोनं मात्र अजूनही पूर्णपणे सापडलेलं नाही. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार आतापर्यंत फक्त 32 तोळे सोनंच पोलिसांच्या हाती लागलंय. त्यामुळे बाकीचं सोनं नक्की कुठं आहे हा प्रश्न 16 जणांना अटक झाल्यानंतरही कायम आहे. त्यामुळे आता पुढे पोलीस तपासामध्ये कोणती माहिती समोर येणार, उर्वरित सोनं कधी सापडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.